खूप जास्त स्ट्रगल होतं, ज्यांना आम्हाला मॅनेज करणं खूप कठीण होतं. स्पेशली काय एक्झॅक्टली झालं, कुठे झालं, हे सगळं मी हे तुम्हाला शेअर करेन. माहिती असलं पाहिजे तुम्हाला की याच्या मागचं महत्त्वाचं कारण काय. तर आयुष्य खूप सुंदर आहे, पण हे आयुष्य जगत असताना चांगल्या आणि आनंदी क्षणांचं कधीकधी आपल्याला साक्षी व्हावं लागतं. तर आयुष्यात येणाऱ्या संकटांचा आणि वाईट आठवणींचा सामना करावा लागतो. हे मलाच नाही, तर या जगातील प्रत्येक मनुष्याला आयुष्य जगताना अनुभवता येतं, हो की नाही? पण कधीकधी काय होतं माहीत आहे का? काही अडचणी, संकटे इतकी मनातून आपल्याला खचून टाकतात की पुन्हा आनंदाचे क्षण जगतानाही खूप भीती वाटायला लागते. असंच काहीतरी माझ्यासोबत सुद्धा घडलं. तर चला, माझ्या आयुष्यातील या प्रवासाची काही पानं उलटून बघूयात, यात काय काय झालं. आणि अजूनही एक विनंती, व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत बघताय तर शेवटपर्यंत नक्की बघा, मला भरपूर आवडेल. आपण स्त्रिया कसं ना, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या घरातल्या गरजांची काळजी करत असतो. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेवढी कामं असतील तेवढी आनंदाने करत असतो. घर संसार म्हटलं तर कपडे, भांडी, जेवण, मुलांना सांभाळणं, जॉबला जाणं, घर सांभाळायचं, जॉब पण सांभाळायचं, अशा प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असतात. पण ह्याच बेसिक गोष्टी जर तुम्हाला एखाद्या वेळेस काही अडचणीमुळे करता येत नसतील तर कसं वाटत असेल? हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. खरं बघायला गेलं ना, मी तुम्हाला खूप जास्त मिस केलंय. बरेच महिने झाले आपला लॉंग व्हिडिओ आला नाहीये आपल्या यूट्यूब चॅनलवर. अधूनमधून मी शॉर्ट्स व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले, पण लॉंग व्हिडिओ का येत नाहीये, या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मात्र मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं वेदर बघितलं किती छान आहे, मस्त सूर्यप्रकाश पडलाय. काल इतका धो मुसळधार पाऊस होता आणि आज चक्क ऊन पडलंय, बघून खूप आनंद झालाय मला. आणि आता आहेत ना, रेनी डेज आहेत ते हळूहळू सनी डेज व्हायला लागले, म्हणजे उन्हाळा येतोय. आणि उन्हाळा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. थंडी एवढे दिवस असते की कंटाळा येऊन जातो त्या दिवसांमध्ये, आणि डेज असतात ते डार्क असतात. संध्याकाळी 4च्या नंतर अंधार व्हायला लागतो आणि आत्ता मस्त ब्राईट असतं, उजेड असतो संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, आणि हळूहळू हा उजेड आता 10 वाजेपर्यंत असणार. तर भरपूर असा सनी डे मिळतो आम्हाला एन्जॉय करायला, बाहेर जायला, फिरायला. सो मला तर खूप मस्त आता आतुरता आहे या दिवसांची, कारण की हा टाईम असतो ना, बेस्ट टाईम असतो वर्षातला. तर चला आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, आज मी तुमच्यासोबत काही खास गप्पा गोष्टी करणार आहे, तर त्या गप्पा गोष्टींची सुरुवात करूया. तर सुरुवातीपासून सुरू करते. आता मी आले किचनमध्ये. तर आता मला थोडीशी ना कटिंग चॉपिंग पण करायची आहे आणि तुमच्याशी गप्पा गोष्टी पण करेन एकाच टायमाला, जेणेकरून माझी कामंसुद्धा होतील आणि जे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तेच शेअर करायला मला थोडंसं हलकं पण फील होईल. सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, आणि ज्यांनी कोणी अनसबस्क्राईब केलं आहे ते पुन्हा आपल्या चॅनलवर येतील अशी आशा ठेवते. जरी मी यूट्यूबपासून थोडीशी लांब होते, पण तुमच्या प्रश्नांनी मला नेहमीच आपलेपणा दिलेला आहे. कॉमेंट थ्रू, DM थ्रू मला पर्सनल मेसेजेस करून सुद्धा विचारलं आहे की नक्की काय झालं आहे, व्हिडिओज का नाही आले आहेत, तू प्रेग्नेंट आहेस का? कारण की मध्ये जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केले होते तेव्हा मी खूप पुट ऑन केलेलं आणि सगळ्यांना असं वाटलं मे बी मी प्रेग्नेंट आहे म्हणून यूट्यूब व्हिडिओज नाही येत आहेत. सो हे सगळे प्रश्न होते. आणि काही काही लोकांनी तर हे पण प्रश्न विचारलेत की यूट्यूब चॅनल बंद तर नाही केलं कारण की व्हिडिओज येत नाही आहेत. सो असेच प्रश्न आहेत, खूप साऱ्या गोष्टी. आता रिसेंटली मूव्ह झालं होतं आम्ही, जवळपास 1 महिना झाला आहे आम्ही इथे मूव्ह झालो आहे. आणि नंतर आता सगळं घर सेट झालं आहे. सगळं झाल्यावर म्हटलं की चला तुमच्याशी आता सगळा एक्सपिरियन्स शेअर करायला उत्तम वेळ आहे. तर आज या व्हिडिओची सुरुवात केली आहे. जसं तुम्हाला माहितीच आहे, गेल्या वर्षी आपण प्रत्येक दिवसाला यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओज टाकत होते. मी मिनी व्लॉग्स टाकायचे आणि फुल व्हिडिओसुद्धा टाकायचे. आपला छान प्रवास चालू होता, सगळं सुरळीत चालू होतं. तर मग अचानक असं काय झालं की डायरेक्ट यूट्यूबच्या व्हिडिओ बंद झाल्या. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं याच्यासाठी की मला कधीच वाटलं नाही की आपला यूट्यूब प्रवास
मे बी 1-2 आठवड्यासाठी बंद आहे सध्याचा, कारण की त्यावेळेस भरपूर लोड होता. घरी प्रचंड पाहुणे, म्हणजे 1-1.5 महिना कोणी ना कोणीतरी घरी होतंच. सगळ्यात आधी अवधूतचे फ्रेंड्स आलेले, ते 3 आठवड्यासाठी होते इथे, पण ते येऊन जाऊन होते. थोडे दिवस ते फिरायला जायचे, मग यायचे पुन्हा घरी. पण तेही त्यांचे ते दोघं कपल आणि त्यांची 2 मुलं असे सगळेजण फॅमिली इथे होते राहायला. तर 2-3 आठवडे त्याच्यात गेले. आणि ऑफकोर्स आपल्या घरी गेस्ट असल्यावर आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण त्यांच्याकडे पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. आणि ते आज आले आहेत आपल्याला भेटायला खूप लांबून. आपली कधी भेट होईल नाही होईल माहीत नाही आहे आपल्याला. सो त्यामुळे त्यावेळेस त्यांच्याबरोबर मला टाईम स्पेंड करावा लागायचा. सॅटर्डे संडेला आम्ही बाहेर फिरायला जायचो. या दरम्यान मी भरपूर व्हिडिओज रेकॉर्ड केलेल्या आणि सगळ्या ठेवलेल्या की मी तुमच्याबरोबर त्या सगळ्या शेअर करेन. आणि याच दरम्यान माझे ड्रायव्हिंग लेसन्ससुद्धा चालू होते. तर प्रचंड काम होतं, जॉब होता, पाहुणे घरात होते, एक्स्ट्रा लोड होता कामाचा. आणि त्या व्यतिरिक्त माझे ड्रायव्हिंग लेसन्स असायचे, तर मला वेळात वेळ काढून तिथे जावं लागायचं. दिवसभराच्या या धावपळीमध्ये मी एवढी थकून जायचे की संध्याकाळी एनर्जीच राहायची नाही की मी एडिटिंग करू. म्हणून अशा बऱ्याचशा व्हिडिओ माझ्या फोनमध्ये होत्या ज्या मी अजूनही एडिट करून पोस्ट केलेल्या नाही आहेत. अजूनही माझ्याकडे बऱ्याचशा व्हिडिओ जुन्या आहेत. सो हे झालं त्या 15-20 दिवसाचं. त्यानंतर माझी एक्झाम होती, मी एक्झाम क्रॅक केली. ही गुड न्यूज होती जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती की मला फायनली ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं आहे. कारण की मला माहिती आहे, जेव्हा सुरुवातीला मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा तुमच्याबरोबर शेअर केला की मी कधी ड्रायव्हिंग शिकेन आणि स्वतः ड्राईव्ह करेन. म्हणून मी हे व्लॉगमध्ये पण शेअर केले की मला ते शिकायची इच्छा आहे, कारण की इथे गरज आहे आणि ती मला आता शिकायची इच्छा आहे. मग मी सुरूसुद्धा केलेलं त्यावेळेस. सुरू झाल्यावर ते थोडे दिवस सुरू होतं आणि त्यानंतर मग बराच मोठा गॅप झाला. कारण की इथे ना डेट्स मिळायला थोडा वेळ जातो. म्हणजे 5-6 महिने ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवावी लागते एक्झामची. सो मला डेट नव्हती आणि वेल इन ॲडव्हान्स शिकूनसुद्धा काही उपयोग नाही आहे जर तुम्हाला ते पटकन एक्झाम नसेल तर. पण मी सुरू केलेलं आणि मला लायसन्स मिळालं. ही गुड न्यूज मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती, पण त्यावेळेस शेअर करायला नाही मिळाली. आणि याच्यानंतरसुद्धा ड्रायव्हिंगनंतरसुद्धा मी मस्त सुरळीत असे जायचे कामाला, आरवला सोडायचे. छान चालू होतं. मी खूप एन्जॉय करत होते तो टाईम, खूप जास्त. म्हणजे असं बोलतात ना फ्रीडम मिळालं आहे, तसा माझा अनुभव होता. पण कदाचित त्या अनुभवाला, त्या माझ्या आनंदाचे जे काही क्षण होते त्याला नजर लागल्यासारखं झालं. आणि एके दिवशी सकाळी मी उठले, मी आरवला डेकेअरला सोडायला जात होते, तेव्हा माझं ॲक्सिडेंट झाला. आता हा ॲक्सिडेंट कसा झाला, काय एक्झॅक्टली झालं, कुठे झालं, हे सगळं मी हे तुम्हाला शेअर करेन, पण इतकं इन डेप्थमध्ये शेअर करू शकत नाही. सो जेव्हा मी आरवला सकाळी सोडायला जात होते डेकेअरला, तेव्हा मी त्याला सोडलं, घरी येते आणि घराच्या जवळच 4 वे स्टॉप असतो, तिथे मी थांबलेले. आता कसं असतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही मोठ्या रस्त्यावर ट्रॅव्हल करता किंवा हायवेवर ट्रॅव्हल करता तिथे सगळीकडे कॅमेरेज असतात, पण छोट्या मोठ्या रस्त्यांवर कॅमेरे नसतात. तर अशा वेळेस ॲक्सिडेंट झालं तर थोडेसे प्रॉब्लेम्स होतात. तसंच काहीतरी माझ्यासोबतही झालं. मी आरवला सोडून आले, मी सरळ आले. माझ्या राईट हँड साईडला अजून एक ड्रायव्हर होता जो नंतर येऊन थांबला. मी आधी आल्यामुळे माझा टर्न आधी होता की मला जायचं होतं. सो मी टर्न घेतला आणि हा ड्रायव्हर थांबलेला त्याच्या टर्नसाठी. पण जी गाडी समोरून येणार होती ती थांबलीच नाही आणि त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला. आणि तो ॲक्सिडेंट पॅसेंजर साईडला झालेला. सो थोड्या वेळासाठी खूप असा धक्का बसला मला. मी सगळ्यात आधी मागे बघितलं जिथे आरव बसलेला होता. 2 मिनटं तिथे मागे बघितलं, आरव नाही आहे. त्यानंतर मी श्वास घेतला आणि मग विचार केला, ओके आरव नाही आहे, आरव डेकेअरला आहे, इट्स ओके. त्यानंतर मी गाडीतनं उतरले. तोपर्यंत गाडीच्या एअरबॅग सगळ्या ओपन झाल्या होत्या. मी भरपूर घाबरली होती. एमर्जन्सी SOSला कॉल गेलेला. आत्ताच्या नवीन गाड्यांमध्ये सगळ्यांमध्येच हे सिस्टम असतं की जर असा काही इम्पॅक्ट आला गाडीवर तर लगेच एमर्जन्सी फोन लागतो, एमर्जन्सी SOS. त्याच्यामध्ये मग माझा फोन लागला. मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला पोलीसची गरज आहे का, ॲम्ब्युलन्स हवं आहे का, कारचा ॲक्सिडेंट झाला आहे.
तर जेव्हा ते बोलत होते त्यावेळेस माझ्या डोक्यात काहीच जात नव्हतं. मी खूप ब्लँक होते आणि मी खूप घाबरले होते. ते मला विचारतायत पण मी काही रिस्पॉन्स पण नाही करू शकले. फक्त मला एक गोष्ट सुचली त्यावेळेस की मला अवधूतला फोन करायचा आहे. मग मी अवधूतला फोन करण्यासाठी फोन घेतला, पण फोन लागत नव्हता. समोरचा कॉल जो चालू होता त्यांच्याशी मी बोलले आणि त्यांना फक्त हे सांगितलं, मला अशी फिजिकल काही इंजरी नाही झाली आहे, पण मला पोलीस लागेल. आणि याच्या आधी कधी ॲक्सिडेंटचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे मला बेसिकही गोष्टी माहिती नव्हत्या की अशा वेळेस काय काय करावं लागतं. फक्त एक डोक्यात गोष्ट कुठेतरी होती की मला ती समोरची गाडी आहे त्यांचा नंबर माझ्याकडे असावा, जेणेकरून माहिती असलं पाहिजे की कोण व्यक्ती आहे ती, म्हणजे पुढच्या प्रोसेसला इझी होईल म्हणून. त्यानंतर मी त्यांना सांगितलं आणि अवधूतलाही सांगितलं. अवधूत पटकन निघाला आणि आला त्या स्पॉटवर जिथे माझा ॲक्सिडेंट झालेला. तोपर्यंत जो समोरचा ड्रायव्हर होता तो निघून गेलेला तिकडून, तो नव्हता जागेवर. पण मी घाई गडबडीत कसंही करून त्याच्या गाडीचा फोटो काढून घेतलेला, जेणेकरून माझ्याकडे त्याची नंबर प्लेट असेल आणि ते मला उपयोगी पडलं. त्यावेळेस जेव्हा पोलीस आले, इन्क्वायरी करायला लागले, त्यांनी रिपोर्ट राईट केला आणि काय काय झालं ते सगळं विचारलं. बराच वेळ गेला याच्यामध्ये. माझी सिच्युएशन खूप खराब होती त्या टायमाला आणि अवधूत होता माझ्यासोबत त्यावेळेस. मग हे सगळं झाल्यावर पोलीस इन्क्वायरी करायला दुसऱ्या ड्रायव्हरच्या घरी गेलेले, कारण की त्यांनी त्यांचे सगळे डिटेल्स ट्रॅक केले नंबर प्लेटवरून आणि त्यांच्या ॲड्रेसवर गेले फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी. अशा वेळेस फक्त मला एकच गोष्टी होती की मला त्या घटनेतनं निघायला थोडा वेळ गेला. एक ट्रॉमा झालेला मला, कारण की मला रात्री झोप यायची नाही. मी ट्रॅव्हल केलं नाही बरेच दिवस. मी घरातच होते. थोडे दिवस मी कामालासुद्धा गेले नाही. नंतर मग मी जायला सुरू केलं जेव्हा मला, कारण की रोज बसून तरी काय करणार, कामाला तर जावं लागणार. ॲक्सिडेंट झाला पण अशी फिजिकल इंजरी दिसत नाही आहे, तर काम तर करावं लागेल. म्हणून मी कामाला जायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच असं वाटलं नाही सिम्पटम्स, पण एवढंच होता, जो ट्रॉमा होता तो खूप माझ्या मनावर आणि मला खूप इम्पॅक्ट करून गेला. थोडे दिवस कठीण गेले माझ्यासाठी सुद्धा आणि माझ्या फॅमिलीसाठी सुद्धा. हळूहळू जेव्हा मी कामाला गेले 15 दिवसानंतर मला असं कळलं की तोपर्यंत माझे दोन्ही हात आहेत ते नम झाले होते. माझे फिंगर्स रिस्पॉन्स करत नव्हते. मी काही फील करू शकत नव्हती. स्वतःचं जेवणसुद्धा मी जेवू शकत नव्हती. नेक मला खूप त्रास होत होता, कारण की मी आता तुमच्यासमोर उभी आहे आणि मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करते, पण त्यावेळेस मी काही सेकंदापर्यंतच अशी उभी राहून काहीतरी करू शकत होती. अदरवाईज खूप पेन व्हायचं. तर सुरुवातीला मला असं वाटलं की ठीक आहे, असंच पेन असेल, कधी कधी ओव्हर एक्झर्शनमुळे सुद्धा होतं. तर मी गोळ्या खाते पण त्याचा काही फरकच पडत नाही आहे. त्यामुळे असं वाटलं की नाही, आता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की असं काही इम्पॅक्ट वगैरे झालं आहे का, असं काही रिसेंटली काही झालं आहे का त्याच्यामुळे तुला असं वाटतं. तेव्हा मी शेअर केलं की हो, माझा तर कार ॲक्सिडेंट झालेला आत्ता 15 दिवसापूर्वी. ज्यावेळेस मी डॉक्टरांकडे गेले तोपर्यंत मला एवढं नक्की माहिती होतं की आपला प्रॉब्लेम आता सिरियस प्रॉब्लेम झालेला आहे आणि याला आत्ताच सावरणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांनी मला इमिडिएटली बेड रेस्टलाच सांगितलं. त्यांनी सांगितलं हँड मूवमेंट्स, नेक मूवमेंट्स नाहीच झाल्या पाहिजे, कंप्लीट रेस्ट पाहिजे. म्हणून मी बरेच महिने घरी होते आणि त्या सगळ्यांवर वर्क करत होते. ही प्रोसेस खूप लाँग होती. थोडंसं स्ट्रगल होतं, खूप जास्त स्ट्रगल होतं, ज्यांना आम्हाला मॅनेज करणं खूप कठीण होतं. स्पेशली मी, अवधूत, कारण की आरव खूप लहान आहे. घरात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात. घरात स्वयंपाक आहे, घरची कामं आहे. आरव लहान आहे. कित्येकदा तरी आरव मला म्हणायचा, मम्मा मला पिक कर, मला घे, पण मला नाही जमायचं तेव्हा. मला स्वतःचा घास पण तोंडापर्यंत घेता यायचा नाही. त्यावेळेस व्हिडिओ रेकॉर्ड करणं, एडिटिंग करणं हे तर शक्यच नव्हतं. म्हणून हे एक महत्त्वाचं कारण होतं व्हिडिओ न येण्यासाठी. नंतर मग ट्रीटमेंट सुरू झालं. ट्रीटमेंट सुरू व्हायला बराच वेळ लागला. याच्यासाठी मी एक खास व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी की ही प्रोसेस कशी आहे. खूप लेंदी आहे. जसं की तुम्हाला इन शॉर्ट मला सांगायचं झालं तर, जसं माहिती आहे तुम्हाला कॅनडामध्ये हेल्थकेअर आहे ते फ्री आहे, पण याला वेळ लागतो आणि भरपूर वेळ लागतो.
एक अपॉइंटमेंट मिळायला 5-5, 6-6 महिने लागलेले आहेत. तेव्हा जाऊन मग आता कुठेतरी सिच्युएशन आहे बऱ्यापैकी, जेणेकरून मी आता तुमच्याशी बोलू शकते. घरातली बरीचशी कामं मी करते आता, पण मी जास्त माझ्या हातांवर लोड देत नाही, म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओज आहे तुमच्यापर्यंत घेऊन येते. याच्यानंतर मी अजून एक व्हिडिओ तुमच्या नॉलेजसाठी शेअर करेन की या परिस्थितीतनं निघायला आम्ही काय काय केलं. सगळ्यात आधी गाडी गेली होती आमची, तर कार इन्शुरन्समध्ये काय काय कवर होतं ते सगळं मी शेअर करेल तुमच्यासोबत. डॉक्टरचे जे आता मी अपॉइंटमेंट्स करते किंवा ट्रीटमेंट आहे ते कसं करते आहे, त्याची काय प्रोसेस आहे, हे सगळं मी इन डेप्थ तुमच्याबरोबर शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचा उद्देश फक्त हाच होता की तुमच्यापर्यंत माझा संदेश पोचला पाहिजे, माहिती असलं पाहिजे तुम्हाला की याच्या मागचं महत्त्वाचं कारण काय. तर हेच एक महत्त्वाचं कारण होतं, म्हणून मी यूट्यूबपासून थोडेसे लांब होते, पण आता हळूहळू यायचा प्रयत्न करते. आणि मला नक्की माहिती आहे की तुम्ही सगळे मला सपोर्ट करणारच आहात आणि हा प्रवास आपला असाच चालू राहणार आहे. हा प्रवास मी कधीच बंद करण्यासाठी सुरू केला नव्हता, तर हा नेहमी राहील. तुम्ही आणि आम्ही नेहमीच कनेक्टेड राहू. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओज येतील, हळूहळू येतील, पण नक्की येतील. आपलं चॅनल बंद झालेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.